2013च्या विधानसभा विधेयक क्रमांक 9 वर काही सूचना मी करू इच्छितो। अध्यक्ष महोदय, आपण पाहतोय सध्या याची सुधारणा म्हणजे दुकान दुधाचं पण भेटते दारू असं आहे। अध्यक्ष महोदय, आपण पाहतोय का जमीन घेतली तुम्ही औद्योगिकसाठी आणि आता देता तुम्ही निवासीसाठी आणि वाणिज्यासाठी। म्हणजे आम्हाला त्या शेतकऱ्याला काय आनंद झाला असेल, माझ्या भागात कुठेतरी उद्योग उभा राहणार, MIDC उभा राहणार, या माध्यमातून कुठेतरी रोजगार भेटणार। मग ते 10, 15, 60 वर्षात उभं काहीच राहिलं नाही। आणि मग त्याच्यात आपण पाहतो का एका इकडे ज्या अर्थानं तुम्ही त्या उद्योगपतीचा विचार करता त्या अर्थानं शेतकऱ्याचा विचार या विधेयकामध्ये नाही आहे। अध्यक्ष महोदय, सन्माननीय राणे साहेबांकडून ह्या अपेक्षा आहे। अध्यक्ष महोदय, आपण पाहतोय का तंटामुक्त गाव आलं, हागणदारी मुक्त गाव आलं, स्वच्छतापूर्ण गाव अभियान आलं। आम्ही या माध्यमातून आपल्या माध्यमातून राणे साहेबांना विनंती करतो का उद्योगपूर्ण गाव आणा, तंटामुक्त अभियान राबवायची गरज नाही, हागणदारी मुक्त अभियान राबवायची गरज नाही। शेतकऱ्याच्या खिशात पैसा आला, गाव खेळात पैसा आला का त्याला संडास बांधावं असं सांगायची गरज पडत नाही। अध्यक्ष महोदय, आपण पाहतो का या 60 वर्षात ही अपेक्षा होती। आपण पाहतो का एका इकडे जर काही अमरावती, विदर्भ काही भाग जर पाहिला तर इथं उद्योगाचं कुठलंच जाळं, कुठलाच उद्योग उभा दिसत नाही। आले उद्योग आमच्याकडे पण पाणी पिणारे आले। इंडिया बुलच्या माध्यमातून सोपियाचा उद्योग आला पण 25,000 हेक्टरवरचं जमिनीतलं पाणी एकट्या उद्योगाला देण्याचं काम सरकारनं केलं। अध्यक्ष महोदय, आपण पाहतो का जिथं सिंचनाचा सर्वात जास्त अनुशेष आहे तिथं सगळ्यात जास्त पाणी पिणारे उद्योग आपण आणले। अध्यक्ष महोदय, हा ताळमेळ कुठेतरी बसत नाही। अध्यक्ष महोदय, आपण एका इकडे सिंचनाचा अनुशेष वाढवला, उद्योगाचा अनुशेष त्याच जिल्ह्यात, मंत्र्याचा अनुशेष त्याच जिल्ह्यात, सगळे अनुशेष एका जिल्ह्यात निर्माण करण्याचं काम सुद्धा या माध्यमातून होत आहे। अध्यक्ष महोदय, आपण पाहतोय का एक धोरण या माध्यमातून स्वीकारलं पाहिजे का ज्या जिल्ह्यात सिंचनाचा अनुशेष आहे तिथं अधिक जास्त पाणी पिणारे उद्योग त्या जिल्ह्यात आणता कामा नये। अध्यक्ष महोदय, ह्या अपेक्षा सन्माननीय उद्योग मंत्र्याच्या माध्यमातून आम्हाला आहे। आपण जर कदाचित हा विचार केला का इथले जे निवासीमध्ये जेव्हा तुम्ही हा 40% तुम्ही भाग देणार तर त्याच्यातून आलेला नफा किमान ज्या जिल्ह्यात अनुशेष उद्योगाचा आहे तिथं आपण घालणार आहे का, तिथं गुंतवणूक करणार आहे का, त्याचाही विचार खऱ्या अर्थानं आपण पाहिजे तशा प्रकारचं धोरण आपण आणलं पाहिजे। अध्यक्ष महोदय, ज्याची जमीन गेली, माझ्या तोंडगाव MIDC मध्ये 20 वर्ष झाले 3,000 रुपये एकरानं जमीन घेतली, 3,000 रुपये एकराची जमीन डाळ मिलसाठी, गोडाऊनसाठी वापरली। आता ते बंद पडले म्हणून त्यांनी 10-10 एकर जमीन एका उद्योगपत्यानं घेतली, तिथं आता ते शेती करतात। अध्यक्ष महोदय, म्हणजे जिथं त्यांनी डाळ मिल न लावता, गोडाऊन उभे न करता हे सगळे लहान लहान उद्योगपती आता तिथं शेती करायला लागली। काळी कसदार जमीन आहे आणि एका इकडे त्याच्या बाजूने 1 लाख जमीन पडीत जमीन असून सुद्धा त्यावेळेस ती पडीत जमीन घेतली नाही, काळी कसदार जमीन घेतली शेतकऱ्याची। आणि ते काय भावानं तर 3,000 रुपये एकर भावानं। आम्ही सातत्यानं आपल्याला निवेदन देतोय का किमान जिथं 15 वर्ष उद्योग उभे झाले नाही ते जमीन त्या शेतकऱ्याला घेतल्या त्या भावात द्यावं, पण गव्हर्नमेंट कुठल्याही प्रकारच्या हालचाल करत नाही। म्हणजे एका उद्योगपत्यासाठी आपण एखादा विधेयक तातडीनं आणण्याचा प्रकार इथं दिसतोय, पण जो शेतकरी बिचारा रडतोय, ज्याची शेती उद्योगपती आता पेरताना दिसतं, त्याची जमीन त्याला परत करण्याचा आपण कुठल्याही प्रकारचं धोरण आखत नाही, याचे दुःख आहे। अध्यक्ष महोदय, आम्ही पर्यावरण मंत्री अनाशे इथं आहे। दाल मिल यांनी प्रदूषण युक्त उद्योगामध्ये टाकलं, जैविक कोळसा प्रदूषण मध्ये टाकलं। आता दाल मिल मध्ये 1 थेंब पाणी लागत नाही आणि उत्पत्ती इतका धूर निघत नाही आणि तुमच्या अटी आहे का दाल मिल जर लावान तर 5 किलोमीटरच्या दूर, कसे उद्योग उभे राहणार आहे? म्हणजे कुठल्या डोक्यातून कुठून कल्पना सुचत, सरकार आहे का भूत आहे समजत नाही कधी कधी। अध्यक्ष महोदय, ज्या जैविक कोळशातून हे डोकं असलं पाहिजे का नाही? 10 डाव आम्ही निवेदन सुद्धा देऊन सुद्धा त्याच्यातून काहीच बदल नाही। म्हणजे जे शिकलेले सचिव आहे त्याला कधी समजणार
म्हणजे त्यांना समजा निवेदन आपण पाहतोय का जैविक कोळसा तुराट्या पराठ्यापासून जो उद्योग तयार होतो त्याच्यातून जैविक कोळसा पर्यावरण साध्य करतो आपण. जिथं वूड बॉयलर ज्या कंपन्या आहे ज्याला लाकूड लागतं जाळाला तिथं हा जैविक कोळसा लागतोय. म्हणजे जिथं जैविक कोळशाचे उत्पादन जास्त झालं तर लाकूड आपलं कमी राहील म्हणजेच तुमच्या लाकूड तोड कमी होईल वृक्ष तोड कमी होईल. अशा उद्योगाची तुमची अट आहे. जिथं थेंबभर पाणी लागत नाही उत्पत्ती इतका धूर निघत नाही 5 किलोमीटरची अट आहे पर्यावरणची आपली. कधी सुधारणा करणार? आपण पाहतो का मोदी साहेबांना ते सगळे काढले 7, 5 ते 10-15 असे उद्योग होते ते प्रदूषण लिस्ट मधून काढले. पण तुमचं इकडे फाईल सचिव हेरिंग ठेवतं मग खालचा बाबू पैसे खातं ते लिंक लागतं आणि मग त्याचा उद्योग त्याच्यातून निघतं. ही हरामखोरी कशी ठेवायची? 1 लाख रुपये महिना भेटणाऱ्या सचिवाला याची अक्कल यावं नाही याचं दुःख आहे. म्हणजे एखाद्या 3,000 रुपये महिन्यावाल्याला शेतकरी शेतमजुराला हे साधं कळतं आणि 1 लाख रुपये महिना भेटणाऱ्या शेतकऱ्याला हे आमच्या सचिवाला कळत नाही. हे दुःख अजूनही तच्च्या तसंच आहे. इंग्रज गेले पण त्याचा दुसरा पोशाख बदलून रंग बदलून तुम्ही कायम राहिले अशी चित्र आहे. म्हणून ह्या बदलणार काय याचं सुद्धा उत्तर आपण दिलं पाहिजे. अध्यक्ष महोदय आमच्या एमआयडीसी मध्ये तोंडगावच्या एमआयडीसी मध्ये जे जमीन वापरली जिथं उद्योग सुरू झाले नाही 10-15 वर्षात त्यांना त्या शेतकऱ्यांना आपण परत करणार काय? बाजूनं 200 एकर जमीन आमची पडीत आहे E-क्लासची आहे. ती जमीन आपण लागंतर उद्योगासाठी घ्या पण जी जमीन तुम्ही काळी कसदार जमीन एमआयडीसी साठी घेतली ती त्या शेतकऱ्यांना परत करा. कारण तिथं आपण पाहतोय का 15 वर्षापासून एकही उद्योग उभे केला नाही. उद्योगपत्यांनी तिथं आता पेरण्या सुरू केल्या. म्हणजे शेतकऱ्यांना पेरण्या नाही उद्योगपत्यांनाच पेरण्या सुरू केल्या. मग अशा प्रकारची जी स्थिती आहे. एक मी तर त्या तोंडगाव एमआयडीसी मध्ये एक दाल मिल आहे एक गोडाऊन आहे तिथं एकाय आपण पाहतोय का एकाय शेतकऱ्याच्या मुलाला नोकरीवर लावून घेतलं नाही. अशा जर आपण धोरण आखत असाल आणि असं जर कायम ठेवत असाल तर राणेसाहेब आपल्याकडून अपेक्षा आहे का आपण ह्या ज्या पद्धतीनं हे विधेयक आणलं त्या पद्धतीनं ग्रामीण भागातला शेतकऱ्यांना दिलासा कसा भेटल त्याच्या सोयीनं एक लगेच पुढच्या अधिवेशनात खरं औद्योगिक धोरण जिथं शेतकऱ्याला न्याय भेटल गांधीजीच्या विचाराचं असेल का जिथं पिकतं तिथं प्रक्रिया झाली पाहिजे आणि प्रक्रिया करून ते विकता आलं पाहिजे आणि मग गाव समृद्ध झालं पाहिजे. असं काही धोरण आणता येईल काय आपण या निमित्तानं आपणास विनंती करतो आणि इथे 2 शब्द संपवतो.